राम राम सगळ्यांना. माझं नाव आशुतोष गौतम. आजपासून मी सुरुवात करत आहे एका नवीन चॅनलची, ज्याचं नाव आहे फिरायला जायचं. चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल नवनवीन ठिकाण, अमेझिंग ट्रॅव्हल व्लॉग आणि बजेट फ्रेंडली टिप. जर तुम्हालाही फिरायची आवड असेल तर मग फिरायला जायचं या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब व फॉलो करून घ्या. तर तुम्हालाही वाटत असणार कुठं फिरायला जायचं. तर आज मी चाललो आहे भारतातील दक्षिण विभागातील तामिळनाडू येथील मीनाक्षी अम्मन मंदिरात. तर दिवसाची सुरुवात होते सकाळी 6 वाजता घर सोडून. सकाळी 6:15ची ट्रेन पकडून आम्ही 7 वाजता घाटकोपरला पोहोचलो. तिकडून शेरी ऑटो पकडून आम्ही सकाळी 7:30पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. या प्रवासाची सुरुवात मी माझ्या आईसोबत करत आहे. तर आम्ही मुंबईवरून मदुराईला विमानाने जाणार होतो. मुंबईवरून मदुराईला जाणाऱ्या विमानाची वेळ होती सकाळी 10:15. विमानतळाच्या आत गेल्यावर एक्सेलेटरवरून खाली गेल्यानंतर उजव्या बाजूला सुंदर असं सजावट केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. इथं सुंदर असं सजावट केलेलं आहे. इथे तुम्ही बसून सुंदर असे फोटोज व व्हिडिओज काढू शकता. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे इथे काही जण आहेत ते इथे फोटोज व व्हिडिओ घेत आहेत. सकाळी 10:15 विमान उडालं व विमानाबाहेरील असं सुंदर असं दृश्य पाहून कधी मदुराईला पोहोचणं हे कळलंच नाही. दुपारी 12:25 आम्ही मदुराई विमानतळावर पोहोचलो. हे आहे मदुराईचे विमानतळ, पाहून घ्या. आता हा जो दृश्य तुम्हाला दिसत आहे हा मदुराई विमानतळाच्या बाहेरील बाजू आहे. विमानतळाची बाहेरील बाजू खूप सुंदर व नीटनेटकी सजावट केलेली आहे. ज्यावेळी मी मुंबईवरून मदुराईला प्रवास करत होतो त्यावेळी माझ्या बाजूला एक प्रवासी बसला होता. त्या प्रवाशाकडून मी मदुराई मंदिराला कसं जायचं ह्याबाबत सगळी चौकशी करून घेतली व त्याकडून सगळी माहिती करून घेतली. त्या प्रवासाने मला सांगितलं की तुम्हाला विमानतळाच्या बाहेर रिक्षा स्टँड आहे. त्या रिक्षा स्टँडवरून तुम्ही पेरुंबोडी नावाचं रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी उतरा व तिथून तुम्हाला मीनाक्षी अम्मन मंदिराला जाण्यासाठी सिटी बस भेटतील. मदुराई विमानतळाच्या बाहेर आल्यावर मी एका टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं की विमानतळावरून मदुराई या मीनाक्षी अम्मन मंदिरपर्यंत जायचं खर्च किती येणार. त्या टॅक्सी ड्रायव्हरने मला सांगितलं की 600 ते 750 रुपये त्यामध्ये तुम्हाला टोल इन्क्लूड असेल. तामिळनाडूमधील मदुराई या शहराची स्थानिक भाषा आहे तमिळ. विमानतळाच्या बाहेर आल्यावर मी तेथील स्थानिक लोकांना विचारायचा प्रयत्न केला की रिक्षा स्टँड कुठं आहे व रिक्षा स्टँडवरून मला मीनाक्षी अम्मन मंदिराला जाण्यासाठी बस कुठं भेटेल. विमानामध्ये भेटलेल्या प्रवाशाने सांगितल्याप्रमाणे मी विमानतळाच्या बाहेरून रिक्षा स्टँडवरून रिक्षा पकडली व तेथून 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पेरुंबोडी नावाच्या रिक्षा स्टँडवर उतरलो व तिथून मीनाक्षी अम्मन मंदिराला जाण्यासाठी बस पकडली. त्या बसचं शेवटचं स्टॉप होतं पेरियार बस स्टॉप. तिकडून मीनाक्षी अम्मन मंदिर हे 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. सर्वात प्रथम आम्ही मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात रूम बघण्याचा प्रयत्न केला व तिकडं आम्हाला 500 ते 700 दरम्यानमध्ये रूम भेटली. तुम्हाला सांगतो मीनाक्षी अम्मन मंदिर हे दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत बंद असतं. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो व थोडा रेस्ट केला आणि मग लगेचच मीनाक्षी अम्मन मंदिराच्या जवळपासच्या परिसर फिरायला निघालो. मंदिराच्या जवळपासच एक रिक्षा स्टँड आहे. त्या रिक्षा स्टँडवरून तुम्हाला जवळपासचा परिसर फिरायला जाण्यासाठी खूप साऱ्या ऑटो मिळतील. आम्ही सुद्धा एक ऑटो केली. त्या काकांनी आम्हाला 3-4 लोकेशन दाखवण्यासाठी 800 रुपये सांगितले. सर्वात प्रथम आम्ही पोहोचलो थिरुमलाई नायकर पॅलेसला.
तिरुमलाई नायकर पॅलेसच्या आतमध्ये जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 10 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. इकडे कॅमेऱ्यासाठी 30 रुपये व व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी 100 रुपये आकारले जातात. तिरुमलाई नायकर पॅलेसला भेट देण्याची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तिरुमलाई नायकर पॅलेस हे तमिळनाडूमधील मदुराई या ठिकाणी असलेल्या तिरुमलाई नायक या राजाने 1636 मध्ये 17व्या शतकातील एक भव्य राजवाडा आहे. या राजवाड्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विशाल खांब व स्वर्गविलासम आहे. या ठिकाणी ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या गुरु चित्रपटातील तेरे मीरा या गाण्याची शूटिंग करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही गेलो मारिअम्मम वॉटर टँक मंदिर जवळ. हे मंदिर 16 एकर चारी बाजूंनी पसरलेल्या तलावाच्या मध्ये आहे. हा तलाव तमिळनाडूमधील सर्वात मोठा तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. या रिक्षावाल्या काकांनी पुलाजवळ उभ्या असलेल्या एका सायकल रिक्षाला आपल्या ऑटोमध्ये बसून आपल्या त्या सायकल रिक्षाला पाय लावून त्या सायकलवाल्या काकांना मदत केली. पुलावर चढण्यासाठी मदत केली. नंतर त्या काकांना आपला हात दाखवून त्या रिक्षावाल्याला थँक्यू म्हटले. त्यानंतर आम्ही पोहोचलो गांधी म्युझियमला. इकडे डायनासॉरचा एक स्टॅच्यू बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता एवढा मोठा हा स्टॅच्यू आहे. त्याच्या बाजूला अजून एक लहान डायनासॉरचा स्टॅच्यू बनवलेला आहे. किती छान आहे. त्यानंतर गेलो आम्ही गांधी अस्थिपीठमला. त्यानंतर आम्ही पुन्हा मंदिरापाशी आलो व जवळपास आमच्या रूमवर गेलो व तिथे जाऊन रेस्ट केला व दर्शनासाठी तयार झालो. मीनाक्षी अम्मन मंदिर हे श्री मीनाक्षी अम्मन व श्री सुंदरेश्वर यांना समर्पित आहे. हे मंदिर 14 एकर परिसरात पसरलेले आहे. या मंदिरात एकूण 14 गोपुरम आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायला एकूण 4 द्वार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. या प्रवेशद्वारांना गोपुरम असे सुद्धा म्हणतात. त्यापैकी दक्षिण गोपुरम हा सर्वात उंच आहे. त्याची उंची 170 फीट एवढी उंच आहे. मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी 2 प्रकारच्या लाईनी आहेत. एक सामान्य दर्शन लाईन व फॅशन दर्शन लाईन. फॅशन दर्शन लाईनमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक 50 रुपयेवाली लाईन व 100 रुपयेवाली लाईन. 50 रुपयेवाली लाईनमध्ये तुम्ही फक्त मीनाक्षी अम्मन देवीचं दर्शन घेऊ शकता व 100 रुपयाच्या लाईनमध्ये तुम्ही मीनाक्षी अम्मन देवी व सुंदरेश्वर स्वामी यांचं दर्शन घेऊ शकता. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.